नमस्कार. हा एक लेख मला सुचला. दोन मुक्या प्राण्यांचा संवाद. ते कसा संवाद करतील ह्या कल्पना करून मी हा लेख लिहिला आहे. हा कासव आणि हा ससा. तर त्यांचा संवाद कसा झाला असेल त्यांच्या भाषेत, अशी कल्पना करून मी हा लेख लिहिला आहे. हा माझा लिहिलेला लेख मी आपणास सादर करतो. ओके. तर पहा. सर्वप्रथम ससा म्हणतो, नमस्कार हो कासव शेठ. कासव म्हणतो, नमस्कार नमस्कार ससोबा. मग ससा म्हणाला, बरं झालं यार आपली भेट झाली. फार दुर्मिळ योग आला भेटीचा. तर कासव म्हणतो, हो ना यार, त्याचं कारण असं की मला तुझ्यासारखं भरभर चालता येत नाही, धावता येत नाही, आणि तुला माझ्यासारखं सावकाश म्हणजे चालणं जमत नाही. तर यावर ससा म्हणाला, हो हो, अगदी बरोबर आहे तुझं, तू म्हणतोस ते. पण काय करा, परमेश्वरानेच आपली अशी निर्मिती केलेली आहे. त्यावर कासव उत्तर देतो, अरे तुझी माझी गोष्ट तर सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. म्हणजे तुझे कोणीतरी एक पूर्वज आणि माझे एक कोणीतरी पूर्वज यांची शर्यत म्हणतोय मी. ससा म्हणला, हां हां, अरे ती कथा तर वर्षानुवर्ष गाजत आहे. या माणसाने त्या कथेला नावही दिलं आहे, ससा आणि कासव यांची शर्यत. सगळ्या जगात ती कथा प्रसिद्ध आहे. तर कासव म्हणतो, हो हो, माहीत आहे चांगलं. काय तर म्हणे शेवटी कासव जिंकला आणि ससा ती शर्यत हरला, पळण्याच्या शर्यतीत. मग ससा म्हणाला, करेक्ट. पण मी तुला सांगू का मित्रा, या दोघांना पळायला कुणी सांगितलं होतं रे? गप्प बसाव की एका जागी. त्या सशाची किती दमछाक झाली असेल पळताना. तर कासवानं उत्तर दिलं, हो यार, बरोबर आहे तुझं. आता या शर्यतीचा विषय सोडून दे, मी तुला माझं मत सांगू का? तर ससा म्हणाला, सांग ना मित्रा, जरूर सांग. तर कासव उत्तरला, मी संथ गतीचा प्राणी. तुझ्यासारखे माझ्यामध्ये चापल्य बिलकुल नाही. पण दोघांची कमाल बघ. त्याने देवाने मला 100-150 वर्ष आयुष्य दिलं, आणि तू एवढा भरधाव वेगाने पळतोस, उड्या मारतोस, पण तुझं आयुष्य फक्त 10-15 वर्ष. आता हसावं का रडावं? ते ऐकून कासव म्हणा, ते ऐकून ससा म्हणाला, एकदम बरोबर. पुन्हा माझ्या जीवाला सतत धोका आहे. पाठीमागून येऊन कोण पटकन जबड्यात धरील नेम नाही. पण तुझं बघ, तुला कधीच काही धोका नाही. कासवा, तुझ्या पाठीवर अभेद्य असं कवच आहे. घालू द्या कितीही घाव, नाहीतर उचलून खाली आपटू द्या, तू फुटत नाहीस आणि मरतही नाहीस. ते ऐकून कासव म्हणाला, खरं आहे बाबा, पण तुला सांग का, इतकं दीर्घायुष्य देखील मला नको वाटतं रे. काही वेळेस पुढचा जन्म मिळावा असं वाटतं. हे सत्य आहे की तुझं आयुष्य अगदी कमी पण खूप धोक्याचं आहे, आणि मी खूप दीर्घायुषी पण माझं जीवन अगदी कंटाळवाणं आहे. ससा. आता ससा म्हणतो, यावरून एक गोष्ट सिद्ध होते की माणसं नेहमी म्हणत असतात, देव कोणालाही पूर्णपणे सुखी आयुष्य जगू देत नाही, काहीतरी दुःख त्याला देतोच, हो की नाही? कासव म्हणाला, हो हो, 100% बरोबर. अच्छा, आज आपण दोघं मनसोक्त बोललो, चलतो मी. तर ससा म्हणला, हो हो, गुड बाय. असं म्हणून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.